नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अचानक पैसे जमा होत आहे। ही कोणती अफवा नाही तर प्रत्यक्षात सुरू झालेली एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे। अनेक शेतकऱ्यांना थेट 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जात आहे। 15,000 रुपये अतिवृष्टीचे आणि 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणून एकूण 17,000 रुपयांपर्यंतची बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। आज सकाळपासून राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर अमाऊंट क्रेडिटेड असा मेसेज दिसायला लागलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे। अनेक दिवसांपासून ज्यांची मदत अडकलेली होती त्यांच्यासाठी आजचा दिवस दिलासा देणारा ठरणार आहे। ही मदत देण्यासाठी सरकारने 6,800 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। सरकारने बँकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की शेतकऱ्यांना पैसे कोणत्याही कारणाने थांबवायचे नाही, आजचे पैसे खात्यात टाकायचे आहेत। त्यामुळे सकाळपासून डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केली जात आहे। पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांसाठी आणि 95 तालुक्यांमध्ये मदत दिली जाणार आहे। तर मित्रांनो, ज्यांचे पीक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खराब झालेले आहे, ज्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही मदत खूप दिलासादायक ठरणार आहे। एका दिवसात 17,000 रुपये खात्यात येणं म्हणजेच अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजचा दिवस संपेपर्यंत एकही पात्र शेतकरी मदतीशिवाय राहणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच आनंदाचा आणि अतिशय दिलासा देणारा ठरेल। आज तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की एवढी घाई का करण्यात आली? यामागचं कारण अतिशय सोपं आहे। सध्या मतदानाची प्रक्रिया चालू आहे आणि मतदानाच्या आधी शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सरकारच्या स्पष्टपणे लक्षात आलं। म्हणूनच सरकारने नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईचे 15,000 रुपये असे एकूण 17,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न विचारला, त्यांनी विचारले की शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे, मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि अतिवृष्टीचे पैसे उशिरा का मिळत आहे? यावर मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही दिलेले वचन पूर्ण करणार आहोत। आज म्हणजे 7 जानेवारी रोजी एकही पात्र शेतकरी पैशाविना राहणार नाही। 15,000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। आता ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण हा निर्णय थेट सरकारच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे आणि 95 तालुके निवडण्यात आलेले आहेत। जर या 95 तालुक्यामध्ये तुमचा तालुका असेल तर तुम्हाला नमो योजनेचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 15,000 रुपये असे एकूण 17,000 रुपये मिळणार आहे। आता अनेक वेळा पैसे येतील असं सांगितलं गेलेलं आहे, पण आज परिस्थिती वेगळी आहे, कारण यावेळी सरकारने 2 स्वतंत्र GR काढलेले आहेत। एक GR नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची माहिती देणार आहे आणि दुसरा GR ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधील अतिवृष्टीचे नुकसानीसाठी आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे ही मदत प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळतील, पण अतिवृष्टीचे 15,000 रुपये फक्त यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। म्हणजे सर्वांना 17,000 रुपये मिळणार नाहीत, पण ज्यांची नावे 95 तालुक्यांच्या यादीमध्ये आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस खूपच आनंदाचा ठरेल। आज सकाळपासून अनेक भागांतून शेतकरी फोन करून सांगत आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। काहींना 15,000 तर काहींना नमोचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 15,000 रुपये असे एकूण 17,000 रुपये अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आजचा माहोल खरोखरच वेगळा आहे। सरकारने मदतीचे पैसे थांबवून ठेवलेले नाहीत, तर थेट बँकांना आदेश दिले आहेत। हे आदेश स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहेत। सरकारला स्पष्टपणे माहित आहे की जर शेतकऱ्यांना पैसे अडकले असतील तर ग्रामीण भागामध्ये नाराजी वाढू शकते। म्हणूनच आजच पैसे टाकण्याचा अतिशय मोठा निर्णय सरकारने केलेला आहे। तर 17,000 रुपयांपर्यंतचा रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। आता प्रश्न असा आहे की मदत नेमकी कोणाला मिळणार? तर सरकारने पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे आणि 95 तालुक्याची निवड केलेली आहे, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, यावेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही। सरकारने काही अतिशय महत्त्वाच्या अटी ठेवलेल्या आहेत। कोण पात्र कोण अपात्र याची यादी सरकारने काढलेली आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये गोंधळ तयार झालेला आहे, पण मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेले आहे की पहिल्या टप्प्यात 90 ते 95 तालुक्यांमध्ये थेट पैशाचे वितरण सुरू झालेले आहे। ही अफवा नाही तर पूर्णपणे अधिकृत माहिती आहे। सरकारने जे ठरवलेले आहे तेच प्रत्यक्षात अंमलात आणलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आज 7 जानेवारी उद्या
8 जानेवारी बुधवार अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. काहींना फक्त 15,000 रुपये अतिवृष्टीची मदत मिळेल तर काहींना 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल आणि जे नशीबवान शेतकरी असतील त्यांना दोन्ही मिळून 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं आपण आता शेतकरी बांधवांनो, सरकारने 2 अटी केलेल्या आहे. पहिली अट म्हणजे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेती आहे अशा शेतकऱ्यांचे नावे या योजनेसाठी निवडलेली जातील. दुसरी अट म्हणजे ज्यांच्या खात्यामध्ये आधीच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपये जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांची नावे पुढील प्रक्रियेसाठी निवडली गेलेली आहेत. अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 15,000 रुपये असे एकूण 17,000 रुपये थेट खात्यामध्ये जमा होतील. आता अनेक शेतकरी विचारात करतील की नाव यादीत आहे की नाही, आपला जिल्हा यादीमध्ये आहे की नाही, आपल्या तालुक्याचा नंबर लागलेला आहे का नाही, याची उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल. तर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची माहिती लक्षात घ्या. आज पैसे 3 टप्प्यामध्ये जमा होणार आहेत. काहींच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजेपासून पैसे येतील तर तेव्हा आले नाहीत तर दुसऱ्या टप्प्यातील संध्याकाळी 6 वाजता येईल आणि शेवटचा टप्पा रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण केला जाईल. म्हणजे आजचा दिवस संपेपर्यंत एकही पात्र शेतकरी पैशाविना राहणार नाही, कारण उद्या मतदान आहे. सरकारलाही ही पूर्णपणे माहिती आहे. आता पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग येतो. कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना पहिल्या टप्प्याचा लाभ होणार. आता पहिला जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आजच 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे झालेल्या नुकसानीचे 15,000 रुपये असे एकूण 17,000 रुपये थेट बँकच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि नेवासा या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे मोबाईल जवळ ठेवा. कधीही बँकांकडून तुम्हाला मेसेज येऊ शकतो. त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. आता अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारच्या निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये, अतिवृष्टीचे 15,000 रुपये असे एकूण 17,000 रुपये सरकारकडून खात्यामध्ये सरकणार आहे. पहिल्या टप्प्यातील अकोला जिल्ह्यातील अकोट, तेलारा, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शी टाकळी या तालुक्यांचा समावेश महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. तर आता पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एकूण 17,000 रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जर तुम्ही सरकारने सांगितलेल्या तालुक्यांमध्ये रहिवासी असाल तर तुम्हाला हप्ता मिळेल. आता या तालुक्यांमध्ये करवीर, हातकणंगले, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी आणि गडहिंग्लज जर तुम्ही या तालुक्यांमध्ये राहत असाल तर शेती करत असाल तर आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली, मेहकर, खामगाव, मलकापूर, शेगाव, देऊळगाव राजे या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आज जर तुम्ही या तालुक्यांमध्ये रहिवासी असाल तर तुम्हाला 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडून दिली जाणार आहे. आता त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्ह्यामधील काही तालुक्यांना मध्ये पहिल्या टप्प्यात पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नमोचे 2,000 रुपये, नुकसान भरपाईचे 15 असे मिळून 17,000 रुपये देण्यात येणार आहे. आज दिवसभरात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. तर बिलकुल आश्चर्य करू नका, सरकारकडून दिली जाणारी थेट मदत आहे. आता नागपूर जिल्ह्यातील काही ठराविक तालुक्यांमध्ये 17,000 रुपये जमा करण्यात येईल. यामध्ये कामठी, हिंगणा, कळमेश्वर, सावनेर, उमरेड, भिवापूर आणि काटोल. जर तुम्ही या तालुक्यांमधील रहिवासी असाल तर शेती करत असाल तर तुम्हाला 100% 17,000 रुपये मिळतील. आता हे झालं आपल्या काही अतिशय महत्त्वाच्या जिल्ह्यांबद्दल आणि तालुक्यांबद्दलची माहिती. याशिवाय सरकारने अतिशय महत्त्वाच्या अशा जिल्ह्यांची निवड सुद्धा केलेली आहे. विदर्भातला अमरावती जिल्हा, त्यानंतर संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर इथे खानदेशमधला धुळे, जळगाव आणि विदर्भातला यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांमध्ये सुद्धा या टप्प्याने नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती मिळत राहील. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.